कोण लाईनर याले बुक डाटा एमले लाई दिन वटर वटर सोपं आहे काही नाही. भक्ती सुख भक्ती प्रेम सुख हे सोपं आहे, पण भक्ती प्रेम सुख सोपं आहे हे समजून घेण्यासाठी कृष्ण रांगेत बसावं लागेल. जो जो कृष्ण रांगेत बसला त्याला भक्ती सुख कळलं, त्याने आपलं जीवन धन्य केलं. आणि असं धन्य केलेलं जीवन ज्या सवंगड्यांसोबत कृष्णाने गाडलं, त्या सवंगड्यांचा जर विचार केला तर त्याच्या ठिकाणी मात्र कुठलाही भेद नव्हता, कुठलंही लहान मोठं पद नव्हतं, कुठल्याही प्रकारची मात्र व्यभिचारता नव्हती, कुठल्याही प्रकारची गरिबी श्रीमंती नव्हती. त्या ठिकाणी वाकड्या होता, पेंड्या होता, सुदामा होता, कोणी लंगड्या होता, कोणी बोबड्या होता, कोणी कांचा होता, कोणी तिरपा होता, कितला होता, बठा होता, नाही का. आधे इथे भक्ती सुखाचा विचार फक्त यारे यारे चिकना स्वर, जारे जारे खरबड्या स्वर, तशाने भक्ती सुख करणार नाही. या ठिकाणी संत महात्मे म्हणतात सकळांशी येथे आहे अधिकार, सकळांशी येथे आहे अधिकार, सकळांशी येथे आहे अधिकार, सकळांशी येथे आहे तसं तुमच्या आपल्या ठिकाणी सुद्धा भेदरहित वास्तव्य तयार झालं तर आजही कृष्णमय मात्र वातावरण तयार होतं. आजही कृष्ण लीला काढायला लागतात. कृष्ण आतून आवाज देतो, कृष्ण आतून तुमच्या आपल्याशी बोलतो. गवळणींचा भाव जाणून कृष्ण रममान व्हायचे का गवळींचा भाव न जाणता? अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची, भावाची जोडी तयार झाली की मात्र अंतरीची गोडी घेणारा परमात्मा सिद्ध आहे. आणि अशा अंतरीच्या गोडी घेणाऱ्या परमात्म्याबद्दल जी अज्ञानाची धुरा तुमच्या आपल्या अंतःकरणात आहे ती बाद करायची. काय करायची आहे? यामध्ये माया असली माहिती आहे. असा दव्या कपडासवर काया डाग पडणार ते तुम्ही काय करतस? देवारामा ठेवतस, उदबत्ती लावतस, आरती ववायतस, काय करतस? दव्या कपडा असले काया डाग पडणार, उदबत्ती लावतस ना? नाही. सत्यनारायण लावतस नाही, कथा ठेवतस नाही, ते काय शिरोईना बाबा जागे जातस नाही. मग काय करत? काय लागत? जोतच जोतच कसा काही नाही निघणं साबू गाई ते राखेल टाकत नाही का? तस आधी काया डाग होती का नाही? एक दोन ती होईनी द्या, मग त्या काया डाग धुवान करता काय लावणं पुढे आपले? कोणता साबू चाली? रीन नाही, सर्फेक्सल नाही, निर्मा नाही, मग आत्मज्ञानाचा साबून पाहिजे. कुठला साबून? आमच्या अंतःकरणामध्ये अनंत जन्माचे काळे डाग पडलेले आहेत आणि ते काळे डाग काढण्यासाठी आत्मज्ञानाचा साबण वापरला गेला पाहिजे. आणि ज्या दिवशी आत्मज्ञानाचा साबण तुम्ही वापराल त्या दिवशी देव दूर राहणार नाही. चित्त करारे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण, सगळ्या सिद्धी तुमच्या आपल्या ठिकाणी येतील. कारण देव ज्याने आकडला, देव भावाने आकडला जातो आणि देव जो जो आकडतो त्याला मात्र कुठेही कोणापुढे हात पसरवावा लागत नाही. आपण नुसतं म्हणतो हरिपाठ संपला की गुरु परंपरेचे अभंग म्हणतो आणि म्हणता म्हणता श्री गुरु सारिखा स्थापा
बायकोला जसं कोणापुढे हात पसरून भीक मागावी लागत नाही, तसा निका भक्त जो होतो त्या निक्या भक्ताला सुद्धा कोणापुढे हात पसरून भीक मागावी लागत नाही. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय उणे त्याला सांगावे, त्याला काही कमी पडत नाही. पण मात्र चित्त त्या ठिकाणी ठायावर असलं पाहिजे. ज्याचं ज्याचं चित्त ठायावर आहे त्याच्या त्याच्या जीवनात काला होतो, पण ज्याचं चित्त ठायावर नाही त्याचा काला होत नाही. हा, आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, आम्ही चित्ताला चिंतनाची मात्र ओढ लावली. चिंतनाच्या ओढीने चित्त उन्मन झालं आणि उन्मंदशा प्राप्त झाल्यानंतर आमचा काला झाला. तुमचा आपला काला व्हावा एवढ्यासाठी तुम्हा आपल्याला सुद्धा त्या परमात्म्याशी नातं जोडावं लागेल. त्या परमात्म्याला आपलंस करावं लागेल. तो परमात्मा सदोदित तुम्हाला हाक मारल्याबरोबर ओ देतो. पण तशी ताकद तयार करावी लागेल. ती ताकद एकदा तयार झाली की मागे पुढे उभा राहे सांभाळी आली आधार. देवाने किती जणांना कुठे कुठे वाचवलं. गावाला वडवा नावाचा अग्नी लागला, तिथून सांभाळलं. देवाने कंसाने पाठवलेल्या अनंत राक्षसांपासून सगळ्या गोकुळ नगरीला वाचवलं. देवाने भक्तांसाठी एका करांगुलीवर मात्र पर्वत उचलला, सगळ्या गोपाळांचं रक्षण 7 दिवस केलं. देव कधीही तुम्हा आपल्याला साकडं पडू देत नाही. साकडं कोणाला पडतं? जो अभक्त असेल त्याला साकडं पडतं. पण जो भक्त आहे, जो देवाचा अंकित आहे, त्याला कुठल्याही प्रकारचं साकडं पडत नाही. आणि साकडं पडू नये ते जर का तुम्हाला वाटत असेल, तुम्हाला जर का देवाचं आणि भक्ताचं ऐक्य रोज भोगायचं असेल, उपभोगायचं असेल, तर मग मात्र इकडे तिकडे जाऊन फायदा होणार नाही. स्वर्गातही हे सुख नाही. स्वर्गात नाही तर नाही, देवाकडे वैकुंठात सुद्धा हे सुख नाही. फक्त सुख जर असेल तर ते म्हणजे वैष्णव बागडे मेळविले, सुखाचे सागर उघडविले. वैष्णव बागडे मिळवल्यानंतर, वैष्णव बागड्यांमध्ये गेल्यानंतर इतकं सुख होतं, इतकं सुख होतं. आमच्या जीवनातले जिवंत अनुभव आहेत. दुःख उर्वरित उरावर शिल्लक राहत नाही. दुःखाचा जर विचार केला, इथे बसलेल्यांमध्ये कोणाकोणाला दुःखाची गरज आहे. किलो किलो वाटाय राही ना, नाही जायच्या. दुःखाची गरज कोणाकोणाला आहे? कोणालाही दुःखाची गरज नाही. सगळ्यांना गरज आहे कशाची? सुखरूप पैसा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा माझ्या देवापेक्षा दुसरं कोणी सुखरूप या त्रैलोक्यामध्ये नाही. आणि असा सुखरूप परमात्मा तो संत समागमी आकडला जातो, संत समागमे भेटला जातो. संत समागमामध्ये त्याची ओळखी होते आणि संत समागमातला अनुभव हा दिव्य अनुभव असतो. आणि अशा दिव्य अनुभवासाठी भगवंताची मात्र जी काही वैकुंठाची रीत आहे ती सुद्धा मात्र संत सांगतात. नावडे वैकुंठ शेषाचे शयन, वैकुंठ संत सदन आवडत असे. संत सदनामध्ये देव वास्तव्याला असतो आणि ज्या ठिकाणी देव वास्तव्याला आहे तीच स्थिती तेव्हा मला प्राप्त व्हावी असा अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुकोबाराय
काल्याची. काला म्हणजे सुख, काला म्हणजे देवभक्ताचं ऐक्य, काला म्हणजे निवृत्ती, काला म्हणजे स्वैराचारी जीवन नाही. स्वैराचारी कोण वागतो? ज्याच्या मनाला भावल तसं वागणारा तो स्वैराचारी. पण या ठिकाणी स्वैराचार म्हणजे संतांचा धर्म नाही, स्वैराचार म्हणजे देवाचा आशय नाही. फक्त सदाचाराने जो भक्ती करतो तो या वैकुंठाचं मात्र सहज अवलोकन करतो आणि त्या वैकुंठामध्ये हे मात्र आनंदाचं जे काही एक दुसऱ्याच्या उरामध्ये एक दुसऱ्याच्या मुखामध्ये देण्याची जी काही रीत आहे ती मात्र इथे आहे, तिथे नाही. कारण संतांचं जे ब्रीद आहे त्या ब्रीदाला कवड म्हटलं जातं, घास म्हटला जातो. हा संती भरियला घास, पुसियला प्रपंचाचा ध्यास. प्रपंचाचा ध्यास पुसला जातो. त्या एका घासाने तुमचं आपलं दुःख प्रपंचातलं नष्ट होतं आणि एकदा दुःख नष्ट झालं तर वैकुंठ सुद्धा गोड लागत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, वैकुंठी तो वैसे नाही, कवड काही खाण्याचे. संतांना एकच रीत अभिप्रेत आहे. हे म्हणतात, बाबा देवाची भक्ती जर का घडत असेल तर ती या भूलोकावर घडते, स्वर्गात घडत नाही, वैकुंठात घडत नाही. आनंद जो आहे तो फक्त या ठिकाणी वाटला जातो, घेता येतो, देता येतो बर का. इतर ठिकाणी मात्र त्याचा ध्यास त्या जीवाला लागत नाही. आणि म्हणून तुम्हा आपल्याला सुद्धा वैकुंठाचा ध्यास सोडून द्या. वैकुंठी तो ऐसे नाही, कवड काही काल्याची. काल्याचं कवड वैकुंठात नाही, तिथे देव आहे, देवाचे सेवक आहेत. तुम्हा आपल्याला चांगली शेज भेटेल, तुम्हा आपल्याला झोपाई उठायला भेटेल, पण मन ना विचार सांगणार ना ऐकणार कोणी भेटव नाही. हा ते कसं आहे, जे सांगते असं ऐकणार आहे, तसं खोटं लबाड बी सांगत तरी ऐकणारा आणि खरं बी सांगत तरी ऐकणारा. ते लबाडच मी भरतं काम नाही. त्या ठिकाणी सत्य परमार्थाचा ध्यास लावा आणि सत्य परमार्थाचं कवड आपल्या हृदयात उतरवून घ्या. दुसरं तिसरा या ठिकाणी विचार मान्य नाही. खरं पाहिलं तर काला म्हणजे संत महात्मे म्हणतात की बाबा चरित्र ते उच्चारावे, केले देवे. देवाने जे जे चरित्र केलं ते चरित्र दिव्य आहे आणि दिव्य चरित्राचा विचार तुम्ही आपण समजायचा आहे. पण आपले भानगड काय माहितीये, दिव्य चरित्र आमले माहिती नाही, कृष्णाने खोड्या माहिती. त्या खोड्यांमध्ये दिव्यता होती आम्हाला दिसली नाही. का दिसले नाही? आमना चष्मा शेत काया आणि देखी राहिली देखी खाऊ नाही. म्हणून चष्मा बदलून मात्र कृष्ण परमात्म्याच्या लीला पहा. कृष्ण परमात्म्यांची एक एक लीला मात्र जीवांच्या उद्धारासाठी होती. तुम्ही म्हणतात काग बग रिठा मारियले तिन्ही, अवघ्या दैत्य खाणी फस्त केल्या म्हणजे उद्ध्वस्त करून टाकल्या. आणि तुमच्या आपल्यातले ते सुद्धा काग बग रिठा आपल्यातले मारायचे आहेत. कृष्ण परमात्मा जन्माला आला तर ते मरतात, नाही तर मरत नाही. कावडांगत आपली दृष्टी शेका नाही, बगडांगत, रिठांगत, हा धेनुकासूर, प्रलयंबासूर, नाही का, कितीतरी आमच्या वृत्ती आहेत. त्या वृत्तींना मात करण्यासाठी तुमच्या आपल्या ठिकाणी कृष्ण जन्मायला पाहिजे. तुम्ही म्हणशात मामनगर ते पोरे जन्मालूनात कृष्ण कुठे होणार? कृष्ण पोरेस ना रूप मानिय तुमना हृदय ना परमात्मा स्वरूप तू जन्माले. आमन दृष्टीમાં थोडस असं भाव आकुंचित होई जाय, प्रसरित होत नाही. आणि त्या भावाला प्रसरित करण्यासाठी भगवान परमात्म्यांनी अनंत प्रकारच्या लीला दाखवल्या, अनंत प्रकारचे खेळ खेळले, अनंत प्रकारचे मात्र त्या ठिकाणी नटनाट्य स्वरूपाने मात्र
लीला करत 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 भक्तांच्या हृदयामध्ये जागा केली आणि भक्तांच्या हृदयात झालेली ती जागा आजही जशीच्या तशी आहे. आजही ती जागा बदललेली नाही. आणि ती जागा ज्या दिवशी बदलते त्या दिवशी आपण अभक्त होतो आणि ती जागा ज्या दिवशी जुळते त्या दिवशी आम्ही भक्त होतो. मग ती भक्त बनण्याची रीत म्हणजे कृष्ण लीला आहेत आणि त्या कृष्ण लीलेंचा आपण अनंताच्या अनंत लीला, अनंताचे अनंत नावे, अनंताचा एक ध्यास जर लावला तर अनंत लीला आपल्या लक्षात आल्या वाचून राहणार नाही. आणि त्या लीलांचं वर्णन बर का संत महात्मे सांगतात की पृथ्वीची जरी शाई, पृथ्वीचा कागद केला, समुद्राची शाई केली आणि मात्र वनरायांची वृक्षांची जरी लेखणी केली तरी त्या लीला गुण वर्णन आपल्याकडनं होणार नाही. कारण अनंत त्या जीवा शेषाच्या चिरल्या न वर्णू शकल्या कृष्ण लीला त्यांच्या जर का वर्णन करू शकल्या नाही तर आमले ती एकच तोंड आहे, एका तोंडाने कृष्ण लीला वर्णन होणार नाहीत. पण तरी सुद्धा संत महात्मे सांगतात की अनंत जन्माचं पुण्य त्या नंद आणि यशोदा मातेंचं होतं, वसुदेवांचं आणि मात्र देवकींचं होतं. त्यांच्या अनंत प्रेमापोटी देवाला त्यांच्याकडे जावं लागलं. त्यांच्या सानिध्यात ते राहिले आणि सानिध्यात राहून मात्र अचाट असलेल्या राक्षसांचा वध करावा लागला आणि अधर्माचा नाश करून धर्मावर विजयाची पताका फडकवावी लागली. आजही ती धर्म पताका घेऊन साधू संत येतात आणि तुमच्या आपल्या दारी धर्म पताका फडकवतात. त्या धर्म पताकेचा विचार करा म्हणजे कृष्ण आनंदित होतील आणि कृष्ण आनंदित झाले की तुमच्या जीवनात दुःख येणार नाही. म्हणून दुःखापासून निवृत्त व्हायचं असेल तर मग मात्र काय करावं लागेल? साधू संतांकडे जावं लागेल. तुकोबराय म्हणतात आम्ही साधू संतांकडे गेलो आणि त्या साधू संतांकडे जाऊन एक कवड एक दुसऱ्यांच्या तोंडात त्यांनी घातलं ते आम्ही भाषण केलं. अभंगाचं तिसरं सुखाने होंबरी घालायची आहे. आजही देव जन्माला येतो, आजही गोकुळात आनंद होतो, आजही सुंठ साखर वडे वाटले जातात. पण मात्र गोकुळ कडलं पाहिजे, नाही तर आमचं म्हणणं चालू आहे गोकुळीच्या सुखा
पदार्पण झालं की नंदाला जसा आनंद होतो, ज्या ठिकाणी आनंद आहे तिथे मात्र पारावर राहत नाही. आनंदल्या नर नारी थकी देवतानी महाराजने बोर कट्टा कबू काही दुसरं गिराईक बी चालणार, बागी बागी तिसरं बी जाईल. बाबा एकला मामा रे बाळकृष्ण नंदारी आनंदल्या नर अथवा नारी भोक्या दुराचारी मुखी गाता हरी पवित्रते. म्हणून आजही कृष्ण जन्माला येतो, आजही नर नारींना आनंद होतो आणि तो आनंद उपभोगण्यासाठी संतांचा वैष्णव मेळावा आहे. संतांचा हा मंडप आहे. या मंडपामध्ये सांगावं तेवढं कमी आहे. काला करायचा म्हटलं की एक दिन न राहत, 2 तास 3 तास मग काला वळत नाही. कारण की काला संतांनी सांगून ठेवला, सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, ज्ञान भरित वैराग्याच्या गोष्टी बोलाया. जेणेकरून मूर्ती ठसावे अंतरी श्रीहरीची. जोपर्यंत श्रीहरीची मूर्ती ठसत नाही तोपर्यंत कालानं कीर्तन सरत सरी का सरवणे. अंतर्मातिक मूर्ती ठसायला पाहिजे आणि ती मूर्ती एकदा ठसली की मग काला होतो. आणि काला करण्यासाठी भगवत तत्वाचा विचार करावा लागतो. आणि म्हणून मोठ्या प्रेमाने माझ्या परमात्म्याचं एकदा चिंतन करा. जय 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 संतांचा विचार समजून घ्या. संतांच्या सानिध्याचा कृष्ण लीला समजून घ्या. कृष्ण परमात्मा आपलासा करा. जोपर्यंत कृष्ण परमात्मा आपलासा होत नाही तोपर्यंत जीवन धन्य होणार नाही. आणि ती जीवन धन्य करण्यासाठी कृष्ण लीला अमृत हा विषय मात्र संत समजून देतात. आणि एकदा कृष्ण लीला अमृत समजलं की मग मात्र दुःख शिल्लक राहत नाही. सर्व सुखाचे आगर बाप रकुमा देवी भर. भगवान परमात्म्याचा जो सुखाचा विचार आहे, सुख रूपाचा दुजा कोणी सांगा. देवापेक्षा सुखरूप या जगात दुसरं कोणी नाही. आणि म्हणून साधूंनी सांगितलं की सद्गुरूंसारखा माझा सोयरा सज्जन या जगात नाही.
आणि सोयरा सज्जन असलेल्या सद्गुरूंनी मला देवाचा परिचय करून दिला. तो जसाच्या तसा तुमच्या या धर्ममंडपात मांडण्याचा प्रयत्न केला. बारकाईने जर विचार केला तर माझ्या घरचं काही नाही. तुमच्या ताटातनं उचललं आणि तुम्हाला जेवू घातलं. या अन्वय न्यायाने साधू महात्मे म्हणतात की बाबा, संतांच्या कृपेने देव करतो, देवाची भक्ती करते, देवाचं प्रेम करतो. आणि ज्या ज्या संतांनी मात्र या ठिकाणी ते प्रेम सुख उपभोगलं, त्या संतांच्या यादीतले महान संत त्यांचं एकदा वजन करा. ज्ञानेश्वर ठिकाणी 7 दिवसापासून ज्या ज्या महात्म्यांनी या धर्म कार्याला खांदा लावला, जे जे महात्मे 7 दिवसापासून पंचकृषीत झाले, अशा समस्त महात्म्यांचा कार्यकारिणी मंडळ, आपलं ग्रामस्थ मंडळ त्यांचा सत्कार करणार आहेत. तरी अगोदर सत्कार होईल, दह्यांडी होईल आणि मग महाप्रसादाला सगळ्यांनी साथ द्यायची आहे. सगळ्यांनी एका पंक्तीत एका लाईनीत बसायचं आहे. आता आपले आत्मीय गुरुबंधू बबलूदादा आपल्याला जे मार्गदर्शन करतील त्याची आपण जोपासना करायची. बापूजी यांचं स्वागत. शालिक आत्माराम पाटील, राजाचे नारायण दादाजी चला, बोरकर सुभाष संस्वादी, संजयनगर अबू विनायक पाटील, प्रभाकर राजू दादाजी, आंबेडकर नामदेव आदिमान पाटील यांच्या विचार, बोरीकर राजेंद्र पाटील, आंबेडकर बाबा चला.